नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही, केळव्याच्या यात्रेवरून खूप रात्री लेट आलो, म्हणजे पहाटे झालो आणि मग 8:30 वाजता उठलो, व्हिडिओ एडिट केली, थंबनेल वगैरे एडिट केला आणि पुन्हा झोपलो होतो. आत्ता वाजलेले 10:50 झालेले आहेत आणि आज डेट आहे 4 एप्रिल 2026 आणि वार आहे शनिवार. तर अजून तरी आंघोळ नाही गेलेली मिळत. पहिले बोईसरला जाऊया, नंतर घरी येऊन आंघोळ करूया, कारण की बोईसरला जाणं म्हणजे धूळ खात, त्यापेक्षा आंघोळ आल्यावरच करूया. चला फटाफट जाऊया आणि येऊया आणि पाहूया आजच्या दिवसात आपल्यासोबत काय होते. रॉयल एनफील्डला आलेलो, या टायमाला डिलिव्हरीसाठी नाही तर या माणसाची डिलिव्हरी घ्यायला आलेलो. चल हे पण तू व्लॉग का नाही टाकत भाई? पब्लिकला तुझं ओपिनियन म्हणजे आन्सर पाहिजे का? तू व्लॉग का नाही टाकत? बोल ना, व्लॉग का नाही टाकत? तू नाही जाम, तू तो एडिट नाही का नाही केला व्लॉग डिलिव्हरीचा? बाईक घेतली, पार्टी कधी देणार आहे ते सांग. चल पार्टी आता करू, चल बस. अरे आज वार शनिवार आहे, आज काय पार्टी अरे व्हेज आहे प्युअर. मी पण व्हेजच आहे. मग चल ना. नाही सध्या मी ब्रश नाही केलेला. माहिती का, ब्लॉग मस्त बनवला, मस्त सिनेमॅटिक शॉट्स पण घेतले, पण ती फुटेजच नाही बघितली कशी आले. बघा माणसं अशी असतात, एकदा सुटला ना तर सुटून जाते. माझं पण सुटलेलं, मी कमबॅक केलेलं आहे. तू कधी करणार? 2027 नाही 2026 मध्ये कमबॅक करू. जस्ट साहिलला सोडलं नवापूर नाक्यावर. तो रॉयल एनफिल्डमध्ये त्याच्या हिमालयनच्या फर्स्ट सर्व्हिससाठी आलेला, पण त्याला खूप टाईम म्हणजे सांगितलं, कारण की ऑलरेडी 3 दिवस शोरूम बंद होता आणि सर्व्हिस सेंटरही. तर त्याला बोलले की 3 ते 4 वाजता तुझी बाईक भेटेल. तर मी त्याला बोललो की काय घरी सोडू का? तो बोलला नाही. तर तो बोईसरला गेला तो मित्राकडे आणि आता मी निघालोय घरी जाण्यासाठी. घरी जाऊया, फ्रेश होऊया आणि मग बघूया आजचं प्लॅन काय होते. आज तसंही सॅटर्डे आहे. 12:50 झालेले. आता जस्ट फ्रेश झालो. आता पिऊया ब्लॅक कॉफी, कारण की डायरेक्ट जेवणाचा प्लॅन होता, पण मम्मी पप्पा काय अजून केळव्यावरून आलेले नाही मिळत आणि अजून जेवण तर आज बाहेर करावं लागेल वाटते. मम्मी तर बोलली पाठवते, पण काय 2-3 वाजता कधी पाठवेल, पण पाहूया आता पुढे काय होते ते तुम्हाला बघायला भेटेलच. कधी जेवतो, काय करतो. आता ब्लॅक कॉफी बनवतो, पितो, त्यासोबत बिस्किट पण नाही मिळत. सॅड लाईफ. ब्लॅक कॉफी पिऊया पटकन. 2:30 झालेले आहेत. जेवण काय आलं नाही. शेवटी विचार केला बाहेर जाऊनच काहीतरी खाऊ. तर आता तेच आपल्या इथे फक्त एकच व्हेजचं ऑप्शन आहे, बाकी तर काय सांगू तुम्हाला, प्युअर व्हेज नाही मिळत आणि व्हेजच्या दिवशी मला प्युअर व्हेज लागतो. 6:40 झालेले आहेत आणि आम्ही आलोय व्हिडिओ शूट करायला. आणि काय सांगू, झोपलो होतो घरी, खूप मस्त झोप लागलेली. हे बघा पोच देऊन उभे आहे. ओम नमः शिवाय. या लग्नाला. माझ्या नाही, कोणाच्या? तुझ्या. ओके. बघा आमचं शूट झाल्यानंतर जे कारनामे. स्नॅप पाठवते, कारण की बोलते का इंस्टापेक्षा जास्त फॉलोअर्स हिचे स्नॅपवर आहेत. तुझे कुठे आहेत? तुझे तर सर्व इथे आहेत. फेसबुकवर आहेत. फॅन फॉलोइंग जास्त का. ओके बाय. 7:30 वाजलेले आहेत. थोड्याच वेळापूर्वी घरी आलो. आता खाऊया समोसा आणि मग थोड्याच वेळात जाऊया टर्फला. खूप म्हणजे दिवस झाले टर्फला गेलो नाही, तर आज जाऊ जर जमलं तर. या समोसा खा, दोन्ही चटणी आहेत, चटणी पण खा. 7:50 झालेले आहेत आणि आता आम्ही निघालोय टर्फला जायला. खूप दिवसानंतर टर्फला चाललोय. मी आहे, आयुष आहे आणि पियुष आहे. साईशने कॉल केला होता की येणार आहे, पण साईश काही कॉल रिसीव्ह नाही करत मिळत, तर आम्ही हळूहळू करून पुढे निघालोय. आता जाऊया, खूप दिवसानंतर टर्फवर क्रिकेट खेळूया आणि मग आरामात घरी येऊया. गेम फिनिश. एक मॅच झालेली आहे, एक मॅच आम्ही हरलोय. आता दुसरी मॅच चालू झालेली आहे. शुभम गावड तू चिराग पाटील. उमरोळीचा संतोष अण्णा म्हणजे शुभम गावड. तो आता अरे आउट झाले असता.
आता बघूया संतोष अण्णा यांचा शेवटचा चेंडू. अरे खतरनाक संतोष अण्णा उर्फ शुभम गावड. साईश ठाकूर, ओ माय गॉड, साईश ठाकूर, ओ माय गॉड, 6. साईशची चप्पल तुटली होती. मेहनत नाही, नवीन चप्पल नाही, आपल्याकडे सध्या बजेट नाही मिळत म्हणून नाही, सध्या पैसा दुकानाला गेलाय सर्व. म्हणून आता काय जुगाड करायला. करले जुगाड. करले जुगाड, करले कोई जुगाड. आणि इथे चालू आहे मॅच. आता चिराग पाटील फॉर्मला आहे, त्याची 6 चालले नाही. आता बघू या बोलला हे 6 काय म्हणते. व्हिडिओ काढायला संपलेला आहे टर्फ आजचा. निघालोय घरी जायला. आफ्टर एजेस चिराग पाटील काय घेऊन भाई. GT. मी काय सांगतो, कशी होती तुझी ट्रिप. मस्त होते. अडकलेलो बस. किती दिवस. 3 दिवस अडकलेलो. 3 दिवस अडकलं आणि पैसे पण अडकले असतील मग. पैसे तर जाम अडकले. EMI मध्ये ट्रिप झाले. आता आम्ही निघालो आहोत. आता आम्ही टेंबोड्यातूनच जात आहोत. म्हणजे येताना आम्ही आलो होतो हावरेवरनं. दोन्हीतून रस्ता आहे टर्फला जाण्याचा. आम्ही आता पोचलोय पालघरला. कशासाठी. टर्फ खेळून म्हणजे टर्फवर क्रिकेट खेळून झाल्यानंतर आमच्यातला एक आम्हाला फालुदा पाजतो. आता पाहूया पालघरला जाऊन. पियुषच पाजणार आहे मोस्ट प्रोबॅबली. पालघरमध्ये फिरता फिरता दुसरी पण GT भेटली. निहार सावे इन द हाउस. गाइस अभी हमारी फालूदा पार्टी चल रही है. भाई गाना डालू. नहीं इस बार नहीं, माफ. 11 वाजलेले आहेत. आता जस्ट फालुदा पिऊन झालेला आहे. ताई काय गाडी चालवते खतरनाक भाई. तर फालुदा तर पिलेला आहे. निहार गेला, त्याचं काम होतं त्याच्यासाठी तो बाहेर आला होता. आता आम्ही चाललोय घरी. पाहूया आता घरी जाऊन फटाफट जेवूया, कारण की खूप भूक लागलेली आहे आणि फालुदाने तर पोट भरत नाही. बाहेर खाल्लं असतं तर घरी जाऊन जेवण नसतं केलं, तर फटकन घरी जाऊ आणि जेवणावर ताव मारतो. आज जेवणामध्ये कोबीची भाजी आणि चपाती. 11:30 वाजून गेलेले आहेत. आता जेवूया मस्त. कोबीची भाजी आहे, चपाती आहे. आणि हा व्लॉग इथेच एंड करूया. उद्या नवीन व्लॉग चालू करूया. आत्ता मी एडिट करणार आहे की झोपणार आहे. झोप तर खूप आलेली आहे, तर उद्या सकाळीच एडिट करायला गेलो उठून सर्व. तर होप करतो हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.